परिषद बोगस मतदान प्रकरणावरून वादंग चिघळतच आहे। 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत शेकडो नागरिकांच्या जागी इतरांनी मतदान केल्याचं स्पष्ट झालं असून मूळ 300 मतदारांना पुन्हा बॅलेटवर मतदान घ्यावं लागलं, तर तब्बल 3000हून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिल्याची गंभीर बाब समोर आली आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान या सर्व पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उर्मिला रोठे पाटील यांच्या प्रतिनिधी ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी स्ट्रॉंग रूम समोर सुरू केलेला प्रहार आंदोलन आज 7व्या दिवशीही सुरूच आहे। 12 डिग्री तापमानातही त्यांचा संघर्ष सुरू असून शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक व नागरिकांचा या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे। ॲडव्होकेट रोठे यांनी लोकप्रतिनिधींवर खास टीका करत सांगितले की बोगस मतदानाची फक्त वल्गना न करता कायदेशीर प्रक्रिया करा। हिवाळी अधिवेशनात SIT चौकशीची ठोस मागणी करण्याचं धैर्य लोकप्रतिनिधींनी दाखवावे। त्यांनी आणखी काही तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत। स्ट्रॉंग रूमचा CCTV डेटा 21 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवावा। परिसरातील वारंवार बंद होणाऱ्या लाईटमुळे दुसरे जनरेटर तातडीनं बसवावे। 5 CCTV कॅमेरे बंद असल्यानं त्यांची तातडीनं दुरुस्ती करावी। सुरक्षा दृष्टिकोनातून जामर बसवावा। 12 डिग्री थंडीमुळे उमेदवार व प्रतिनिधींसाठी पेंडॉल बेडची व्यवस्था करावी। ॲडव्होकेट रोठे म्हणतात, बुलढाण्यातील मतदानाचा अपमान हा लोकशाहीचा अपमान आहे आणि त्यासाठी SIT चौकशी अपरिहार्य आहे। सतीशचंद्र रोठे पाटील, आज नगर परिषद स्ट्रॉंग रूमच्या समोर पहारा आंदोलनाचा आमचा 7वा दिवस। नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 ते सकाळी 8 पर्यंत मी स्वतः या ठिकाणी थांबणार आहे। तर आज या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिलाताई रोठे आणि इतर प्रभागातील नगरसेवकांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती देऊन या पहारा आंदोलनाला त्यांचा पाठिंबा व्यक्त केला। त्यांचे मनापासून आभार। आज महत्त्वाच्या घडामोडींपैकी सर्वप्रथम स्ट्रॉंग रूमच्या समोरील लाईट अप डाऊन होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, जे बुलढाण्यात 8 दिवसापूर्वी कधी होत नव्हतं। जेव्हापासून स्ट्रॉंग रूममध्ये आपल्या EVM मशीन ठेवला तेव्हापासून इथली लाईन 5-10 मिनिटाला कमी जास्त प्रमाणात चालू बंद होत आहे। तर इथं या ठिकाणी एकच जनरेटर आहे, ते नगरपालिकेचं आहे। तर ते जनरेटर चालू व्हायला 5 ते 4 मिनिटाचा वेळ लागतो। तोपर्यंत इथं दुसऱ्या जनरेटरची व्यवस्था झाली पाहिजे, ही आमची प्रथम मागणी या अनुषंगानं आम्ही करतोय। तर CCTVचा जो डिस्प्ले या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याचं 21 डिसेंबरपर्यंत स्टोरेज टिकेल का, तेवढा डाटा तेवढी हार्ड डिस्क आपल्या प्रशासनाकडे आहे का, याचीही चौकशी होणे क्रमप्राप्त आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला स्ट्रॉंग रूमच्या समोर राहण्यासाठी थंडीमध्ये आम्ही 12 डिग्री सेल्सिअसमध्ये या ठिकाणी सध्या राहत आहोत। कोणताही मंडप आम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी नाही, कोणताही बेडची व्यवस्था आम्हाला या ठिकाणी करण्यात आली नाही। तरीसुद्धा आम्ही हा पहारा आंदोलनाचा संकल्प 21 तारखेपर्यंत नेणार आहोत, कारण बुलढाणेकरांचा विश्वास आणि लोकशाहीचं संरक्षण संवर्धन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बुलढाणेकरांचा प्रथम नागरिक म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे। ती पूर्णत्वास नेणार आहोत, त्यात काही दुमत नाही। परंतु थंडीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी शेकोटीची व्यवस्था करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभारच व्यक्त करतो। बुलढाणेकरांनी टाकलेला विश्वास सार्थ होईपर्यंत आझाद हिंदच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जो या ठिकाणी पहारा आंदोलनाचा लढा उभारला तो सुरूच राहील। परंतु सध्या स्थितीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे। बुलढाणा शहरात 2 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात बोगस वोटिंग झालेलं आहे, सर्वांना माहीत आहे, सर्वश्रुत आहे। असं असताना सर्वांनी मीडियाच्या समोर बुलढाण्यामध्ये बिहार राज सुरू झाला आहे, सावधान सावधान म्हणत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। परंतु मग हा बागुलबुवा फक्त मीडियासमोर बोलण्यासाठी होता का? कारण त्याच्यानंतर एकाही प्रतिनिधीने किंवा एकाही उमेदवाराने या बोगस मतदानाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे किंवा तशी कायदेशीर प्रक्रिया किंवा हरकत दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप कोणीच केलेली नाही। म्हणून या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील सुज्ञ लोकप्रतिनिधींना नम्र आवाहन करतो की आपण हिवाळी अधिवेशनामध्ये कमीत कमी एक औचित्याचा मुद्दा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील झालेल्या बोगस मतदानाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी, ही मागणी लावून धरण्याचं किंवा ही मागणी करण्याचं धाडस तुमच्यामध्ये आहे का, ही दाखवण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे। कारण प्रत्येक नागरिकांना आपलं विश्वासानं मतदान केलेलं आहे। प्रत्येक नागरिकांना या लोकशाहीवर, इथल्या मतदान प्रक्रियेवर विश्वास ठेवलेला आहे। तो विश्वास सार्थक करण्यासाठी प्रत्येक आमदाराचं, प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की त्या EVM ची स्ट्रॉंग रूम मजबूत असली पाहिजे। त्यांनी मतदानाच्या दिवशी झालेल्या बोगस मतदानाची
SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, यासाठी आपण मागणी केलीच पाहिजे. हे प्रथम कर्तव्य प्रत्येक लोकप्रतिनिधी आहे, सर्वपक्षीय उमेदवारांचं आहे. त्यांनी ते करावं हे आवाहन या निमित्तानं एक आझाद हिंदचा कार्यकर्ता म्हणून, एक पहारा आंदोलक म्हणून सर्वांना करतो. पुन्हा याच दिवशी याच ठिकाणी याच वेळेला पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. नगर परिषदेमध्ये आम्ही आज जे बुलढाणेकरांनी आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्या मतदानरूपी आशीर्वादाचं संरक्षण करण्यासाठी EVM मशीन्सवर लक्ष ठेवण्यासाठी आज 7 दिवसापासून आम्ही इथं नगर परिषदेमध्ये प्रहार आंदोलन करत आहे आणि सर्व देखभाल करत आहे. इथं ज्या CCTV कॅमेरेज लावलेले आहे 11, त्यामध्ये 5 कॅमेरे हे बंद आहेत आणि ते जे CCTV कॅमेरे त्यांचं स्टोरेज 21 तारखेपर्यंत राहिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आम्ही आंदोलन करतो तर इथं आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांनी मंडप वगैरेची व्यवस्था केलेली नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, फक्त त्यांनी आम्हाला सिक्युरिटीची व्यवस्था दिलेली आहे. जे बुलढाणेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद दिला, तर मी बुलढाणेकरांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पळसो बडे 1997 ते 98 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. तब्बल 27 वर्षांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पळसो बडे येथील 1997 ते 98च्या 10वी बॅचचा स्नेह मेळावा अकोला येथील हॉटेल विनस इंटरनॅशनल इथं अत्यंत उत्साहात पार पडला. तब्बल 83 जणांची उपस्थिती हा कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका प्रतिभाताई देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध कवी अभिनेते किशोर बळी उपस्थित होते. शिक्षक वृंदात भरणे, मुळे, काळे, धडम, कलाल, महल्ले, पाटील, सांभारे, वाकडे, दत्ता पाटील बोर्डे, दिवाकर बडे यांचं अनेक जणांचं मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली. मान्यवरांचे स्वागत शाल, बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. सूत्रसंचालन सरिता बडे आणि मनोज गावंडे तर प्रास्ताविक विनोद हंबर्डे, आभार प्रदर्शन हितेश जामनिक यांनी केले. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी नृत्य, गाणी, उखाणे अशा मनोरंजक कार्यक्रमांनी रंगत वाढवली. तसेच आपल्या कुटुंबाचा परिचय करून देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत सह्याद्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारच्या जेवणानंतर संवाद, आठवणी आणि भेटीगाठींनी वातावरण रंगून गेले. अनेक जण ऑनलाईनद्वारेही सहभागी झाले. 27 वर्षांनंतरचं हे मिलन सर्वांसाठी अत्यंत भावुक आणि अविस्मरणीय ठरले. अधिक माहितीसाठी सिल्लोड एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.